नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 चे काही जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत। त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांना अपूर्णांक या धड्यावर प्रश्न आले होते। बऱ्याचशा मुलांना सोडवता आले, परंतु काही मुलांना सोडवता नाही आलेले आहे। त्यासाठीच मी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून मी घेऊन आलेला आहो आणि अपूर्णांकावर संपूर्ण बेसिक आहे। जर बेसिक आपलं परफेक्ट असलं तरच आपल्याला समोर गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी किंवा मग अपूर्णांकातून येणारे उत्तर कशा पद्धतीने येतात ते सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। अपूर्णांक हा टॉपिक पाहणार आहोत। टाईप क्रमांक 1 मी नियमासहित दिलेला आहे, कारण मुलांना प्रॉब्लेम आला नाही पाहिजे। एक एक नियम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। जर हे नियम तुमचे क्लिअर झाले तर तुम्ही कोणताही क्वेश्चन आला तरी त्याला सहजपणे सोडवू शकता। पहा बरं, नियम क्रमांक पहिला। नियम क्रमांक पहिला काय म्हणते? शून्याला कोणत्याही संख्येने भागल्यास उत्तर 0 येते। म्हणजे शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर किती येईल? 0 येईल। बरेचसे जण भागून पाहतात, परंतु त्यांना समजत नाही काय यायला पाहिजे उत्तर। ओके, मग इथं आहे, याला काय म्हणतात पहिले हे समजून घ्या। याला म्हणतात अंश आणि खालच्याला म्हणतात छेद। ओके, याला म्हणतात छेद, अंश आणि छेद। अपूर्णांक म्हणजे काय? तर अंश आणि छेद किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक या पद्धतीनं आपण मांडतो, त्याला अपूर्णांक म्हणतो। किंवा मग पॉईंटमध्ये कोणत्याही प्रश्नाचं उत्तर येत असते। अशा 3 टाईपमध्ये अपूर्णांकाचं उत्तर निघते। हे तिन्ही टाईप कशा पद्धतीनं आपल्याला ऑप्शनमध्ये चेक करायचे ह्या सर्व गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा काय दिलेलं आहे। उदाहरण क्रमांक पहिला, 0 भागिला 15 छेद 15 म्हणजे काय? भागिला 15। याचा अर्थ आपल्याला 15 ने शून्याला भागायचा आहे। परंतु इथं लक्षात घ्या, 0 अंशस्थानी आहे आणि 15 स्थानी छेदात 15 आहेत। मग आपल्याला 15 ने शून्याला भागायचं आहे। 15 ने शून्याला भागायचं आहे, तर याचं उत्तर किती येईल? तर इथं नियमात दिलेलं आहे की शून्याला कोणत्याही संख्येने भागल्यास उत्तर 0 येते। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर केवळ 0 असणार आहे। ओके, त्याच पद्धतीनं याही प्रश्नाला आपण पाहणार आहोत। पहा, 0 भागिला 210 म्हणजे 0/210 याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे। तर सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 0 येईल। ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 2 आपण याच्यामधला पाहणार आहोत। नियम तुमच्या स्क्रीनवर आहे। हे नियम तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचे आणि नंतरच याच्यावर प्रॅक्टिस करायची। ओके, म्हणजे नियम तुम्हाला कधीही विसरले जाणार नाही। कोणत्याही संख्येला 0 ने भागल्यास उत्तर अनंत येत असते। पहा, कोणत्याही संख्येला 0 ने भागल्यास उत्तर किती येत असते? अनंत येत असते। म्हणजे पहा, इथं अंशस्थानी दिलेले आहे 25 आणि छेदात दिलेले आहे 0। मग आपल्याला 0 ने 25 ला भागायचं आहे, म्हणजे याचं उत्तर कसं येईल? अनंत येईल। अनंत येईल म्हणजे काय? तर तुम्हाला ऑप्शनमध्ये असे 2 शून्य चिटकलेले देतील, तर हे या प्रश्नाचं उत्तर असेल। ओके, म्हणजे शून्याचा भागाकार अनंतपर्यंत येते, म्हणजे याला भागत जात नाही आणि असे 2 शून्य ज्या ऑप्शनमध्ये असतील तेच प्रश्नाचं उत्तर असेल। इथे पहा, उदाहरण क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर आहे। पहा, 110 भागिला 0 म्हणजे 110 अंशात आहे आणि छेदात 0 आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला 0 ने भागायचा आहे। तर अशा वेळेस या प्रश्नाचं पण उत्तर किती येईल? अनंत येईल। याच्यापूर्वीच्या उदाहरणात आपण पाहिलं होतं नियमात की कोणत्याही संख्येला 0 ने भागल्यास म्हणजे शून्याला कोणत्याही संख्येने भागल्यास उत्तर 0 येते, परंतु याच्यात उलट आहे, याच्यात अनंत येते। ओके, क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो। नियम पहिले मी तुम्हाला वाचून सांगतो, नंतर तुम्हाला समजून सांगतो। पहा, नियम काय दिलेला आहे? छेद समान असताना बेरीज असल्यास अंशाची बेरीज करणे आणि व छेद तोच ठेवून अंशाची बेरीज करणे। पहा, इथं काय म्हटलेलं आहे? छेद तोच ठेवायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे? छेद तोच ठेवायचा आणि अंशाची बेरीज करायची आहे। जर इथे असं, इथे पहा, इथं बेरीज चिन्ह दिलेलं आहे, तर या अंशाची बेरीज होईल, छेद एक वेळाच लिहायचा आहे आपल्याला। परंतु पहा, इथं वजाबाकी दिल्यास छेद तोच ठेवून अंशाची वजाबाकी करणे। इथं पहा, वजाबाकीचं चिन्ह दिलेलं आहे। दोन्ही कंडिशनचे उत्तर आपल्याला काढायचे आहेत। पहा मग कशा पद्धतीने सोडवणार? पहा, इथं हा आहे अंश, हा आहे छेद, आपण पहिलेच पाहिलेला आहे। मग इथं बेरजेचे चिन्ह दिलेलं आहे, तर आपण काय करणार? अंशाची बेरीज करणार। 10 आणि 15 25 छेदात
एकच वेळा छेद लिहायचा, छेद समान असल्यामुळे एकच वेळेस आपल्याला छेद लिहावं लागते 5. ओके. जर इथे भाग जात असेल, इथे जर भाग जात असेल तर भाग देणे म्हणजे आपल्याला शेवटचं उत्तर मिळेल 5 एक 5, 5 5 25. म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असेल? 5 असेल. ओके. त्यानंतर इकडे पहा 6व्या क्रमांकाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. 14/7 वजा 3/7 म्हणजे इथं छेद समान आहे परंतु आपल्याला वजाबाकीचं चिन्ह दिलेलं आहे. तर आपण काय करणार? अंशाची वजाबाकी करणार. 14 वजा 3/7 तर उत्तर किती येईल? 11/7. जर या प्रश्नाला पहा हे ऑप्शन मध्ये असेल तर हा पण उत्तर बरोबर आहे. जर तुम्हाला पॉइंट मध्ये दिला तर कशा पद्धतीने पॉइंट मध्ये काढणार? पहा, चेक करून घ्या मी कसं सांगतो काढून. पहा 11/7 आहेत, याला भागायचं आहे आपल्याला. मग याला भागत असताना कशा पद्धतीने भागणार? 7 एक 7, 7 एक 7 उरले किती? 4 उरतात. इथं आता परत 7 ते भाग जात नाही, इथं पॉइंट द्यायचा, इथं 0 वाढवायचा. 7 5 35. ओके. परत 5 उरतात, 0 वाढवला, 7 7 49 म्हणजे 1.57 या प्रश्नाचं उत्तर असेल. हे पण उत्तर आहे, हा पण उत्तर आहे. किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं उत्तर येईल तेही सांगून देतो तुम्हाला. म्हणजे ऑप्शन मध्ये ज्या पद्धतीने उत्तर असेल ते आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे. पहा कशा पद्धतीने भागणार? 7 एक 7, 7 एक 7 उरले किती? 4. हे या प्रश्नाचं उत्तर असेल 1.4/7. म्हणजे हे 3 टाईपनं आपले उत्तर निघतात. ऑप्शन मध्ये जो प्रश्नाचं उत्तर असेल त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे. या 3 टाईप मध्ये उत्तर निघत असते कोणत्याही अपूर्णांक संख्येचं. ओके. विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर आहे. थोडासा टाईप चेंज झालेला आहे परंतु घाबरण्याचं काही कारण नाही. इथं आपण नियम दिलेला आहे, त्या नियमानुसार आपण उदाहरणं सोडवणार आहोत. नियम तुमच्या स्क्रीनवर आहे. छेद समान नसल्यास प्रथम छेद समान करणे व नंतर उत्तर काढणे, एवढाच नियम आहे. इथं जर बेरचे चिन्ह दिलं तर बेरीजच करणे, इथे वजाबाकीचं जर चिन्ह दिलं तर वजाबाकीच करणे. आता पहा, इथं छेद समान आहेत का? नाही. छेद समान करण्यासाठी तुम्ही तिरपा गुणाकारही करू शकता, परंतु 2 पेक्षा अधिक संख्या जर इकडे असत्या तर आपल्याला तिरपा गुणाकार न करता छेद समान करता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी पहा आपण काय करणार? याला 2 ने गुणणार, या संख्येने याला गुणणार, तर या बी संख्येला 2 नेच गुणावं लागेल. खाली 2 ने गुणलं तर वर सुद्धा 2 ने गुणणे, इथे 1 ने गुणलं तर इथे सुद्धा 1 ने गुणणे. ओके. मग पहा कशा पद्धतीने येईल? 2 दोन्ही 4, प्लसचं चिन्ह आहे, प्लस केलं, 3 एक 3, छेदात किती होईल? 2 एक 2. ओके. त्यानंतर इथं येईल उत्तर 7/2. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असू शकते, पॉइंट मध्ये असू शकते किंवा या अपूर्णांकात असू शकते. म्हणजे आपल्याला ऑप्शन मध्ये जे दिलं ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जर इथं पॉइंट मध्ये दिलं तर आपल्याला पॉइंट मध्ये काढावं लागेल. जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा उपयोग आपल्याला तिथे करावं लागेल. त्यानंतर पहा 8वं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. आता इथं पण छेद समान नाही आहे, बेरीज करायची आहे आपल्याला. 10/5 प्लस 12/2. आता आपल्याला बेरीज करायची आहे तर काय करणार आपण? तर याला 2 ने गुणणार, तर याला पण 2 ने गुणावं लागेल. याला 5 ने गुणलं तर याला सुद्धा 5 ने गुणावं लागेल. आता सोडवा. 2 10 20 प्लसचं चिन्ह, 12 पंच 60 आणि छेदात 5 दोन्ही 10. ओके. आणि नंतर पहा इथं यांची बेरीज होते 80 आणि छेदात 10. आता भाग जात असेल तर भाग देणे, इथं भाग जातो म्हणून इथं काय केलं आपण? हा 0 कट केला, हा 0 कट केला, भाग गेला. 10 10 8 80. या प्रश्नाचं उत्तर असेल 8. अशा पद्धतीनं आपल्याला अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी सुद्धा करून पाहायची आहे. आता आपण वजाबाकीकडे जाणार. वजाबाकी सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवतो. आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 5 तुमच्या स्क्रीनवर आहे. कशा पद्धतीने सोडवणार? नियम तोच आहे. छेद समान नसल्यास प्रथम छेद समान करणे व नंतर उत्तर काढणे. आता पहा 3/5 वजा 2/7
बरोबर किती, अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. याच्यापूर्वी आपल्याला बेरीज करायची होती, आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. इथे छेद समान आहेत का, तर छेद समान नाही. मग आपण प्रथम छेद समान करणार. छेद समान करण्यासाठी पहा काय करावं लागेल. या 5 आणि 7चा तिरपा गुणाकार केला तरी चालते, परंतु 2 पेक्षा अधिक संख्या जर इथं असत्या तर आपल्याला तिरपा गुणाकार अवघड गेला असता. म्हणून मी तुम्हाला ती टेक्निक सांगत आहे जिथं आपल्याला छेद समान करायचा आहे. लसावी मसावी पद्धतीने तुम्ही करू शकता. ते मोठ्या संख्या दिल्यावरही मी तुम्हाला सांगणार कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ओके, मग पहा इथं दिलेलं आहे 7नं आपण छेद समान करण्यासाठी याला 7ने गुणणार आणि याला 5ने गुणणार. ओके, मग याला 7ने गुणलं तर वरही 7ने गुणणे आणि याला 5ने गुणलं तर वरही 5ने गुणणे. मग 7 त्रिक 21, 5 दोन्ही 10. इथं वजाबाकी चिन्ह, इथं वजाबाकी चिन्ह दिलं 10. छेदात किती, 7 5 35. मग पहा उत्तर किती येईल, तर 11 छेदात 35. 21 मधून 10 गेले 11, 11 छेदात 35. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. इकडे 10वा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहे पहा. 7/9 वजा 4/3 या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा आहे. कशा पद्धतीने सोडवणार, याचा छेद समान करावं लागेल. पहिले छेद समान करण्यासाठी याला 3ने गुणा, याला 9ने गुणा. याला 3ने गुणलं तर वर सुद्धा 3ने गुणायचं आहे, याला 9ने गुणलं तर वर सुद्धा 9नेच गुणायचं आहे. मग पहा 3 5 15 वजा बाकीचं चिन्ह, 9 चौक 36 छेदात 9 त्रिक 27. ओके, आता पहा इथं 36 मधून 15 गेले म्हणजे 6 मधून 5 गेले, 1 राहिला. इथं 21 येते. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, वजाबाकीचं चिन्ह. हे 36 मोठी संख्या आहे, 15 लहान संख्या आहे, तर मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं आहे, 36. 36चं चिन्ह दिलं आपण वजाबाकीचं आणि इथं उरले किती, 27. जर याला भाग जात असेल तर भाग द्यायचा, 3ने भाग जातो. 3 7 21, 3 9 27. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, -7/9 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 6 तुमच्या स्क्रीनवर आहे. अतिशय महत्वाचा हा धडा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला संपूर्ण गणित, बुद्धिमत्ता आणि भूमितीमध्ये याच्याच बेसवर संपूर्ण उदाहरणं सोडवावे लागतात. जर एकदा आपल्याला छेद समान करता आला तर छेद समान केल्यावर आपण कोणतंही उदाहरण सोडू शकतो, किंवा मग अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार असलं तरी आपल्याला सर्वच उदाहरणं सोडवता येतात. याचं उदाहरण म्हणजे जसं की तुम्ही सरासरी पहा, त्याच्यानंतर तुम्ही चक्रवाढ व्याज, सरळ व्याज पहा, त्याच्यानंतर वयवारी पहा, गुणोत्तर प्रमाण पहा, टक्केवारी पहा. त्याच्यामध्ये छेद व अंश स्वरूपात संपूर्ण उदाहरणं आहेत. म्हणून म्हटलं की हे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, तुमचे एकूण एक डाऊट मी इथं क्लिअर करणार आहोत. पहा मग 11वं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. 4/2 प्लस 2/3 प्लस 3/4. आता हे उदाहरण दिलं, प्लसचं उदाहरण आहे. याला सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर इथं सर्वप्रथम चेक करायचं की छेद समान आहेत का. इथं छेद समान नाही, तर आपलं सर्वप्रथम काम काय आहे, तर छेद समान करणे. आता छेद समान करायचं असल्यावर आपण कशा पद्धतीने छेद समान करणार, तर यांचा लसावी म्हणजे काय, लहानात लहान संख्या या तिन्ही संख्येने, लहानात लहान संख्या अशी कोणती आहे की या तिन्ही संख्येने त्याला भाग जाईल. मग की आहे 12. 12ला 2नेही भाग जातो, 3नेही भाग जातो आणि 4नेही भाग जातो. मग याला 12 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल, 6ने गुणावं लागेल, तर वर सुद्धा 6नेच गुणावं लागेल. याला 4ने गुणावं लागेल, तर वर सुद्धा 4नेच गुणावं लागेल. याला 3ने गुणलं तर 12 होतात, याला सुद्धा 3नेच गुणावं लागेल. मग छेद एकदाच आपल्याला लिहून घ्यायचा आहे 12. मग आता उरलं काय, तर हे अंशाचा गुणाकार करणे. साइन चौक 24, प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह दिलं. 4 दोन्ही 8, प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह दिलं. 3 त्रिक 9. मग पहा यांची बेरीज किती येते, तर 24 आणि 8 32, 32 आणि 9 41. तर 41/12 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलं तेही सोडवता आलं पाहिजे आणि पॉईंटमध्ये दिलं तेही सोडवता आलं पाहिजे. म्हणजे तिन्ही टाईपनं तुम्हाला उत्तर दिलेलं असेल. ऑप्शनमध्ये कोणतंही एक टाईप त्याच्यामधलं
तुम्हाला ऑप्शन मधून निवडायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पोलीस भरतीचा माहोल आहे, याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे. अशा पद्धतीने जिद्द लावून तयारी करा, म्हणजे तुमच्या आई वडिलांना तुम्हाला तुमच्यावर प्राऊड फील होईल आणि एक समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा निर्माण होईल. ओके समोर पाहूया आपण 12वं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. 2/5 प्लस 1/2 प्लस 3/9 प्लस 12/15. आता पहा, याला सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत. याला सोडवण्यासाठी आपण पहिले सर्वप्रथम हे पाहायचं की या संपूर्ण संख्येला भाग जातो का, या 15ला भाग जातो, या तिन्ही संख्येने 15ला भाग जातो का, नाही जात, कुठंच भाग जात नाही. मग इथं पहा, आपण काय करणार आहोत, याचा छेद समान करण्यासाठी अशी लहानात लहान संख्या कोणती आहे की या चारही संख्येने खालच्या छेदाने त्या संख्येला भाग गेला पाहिजे, ती म्हणजे 30. कोणती आहे 30. 30ने 5लाही 30ने भाग जातो, 2नेही जातो आणि 3नेही जातो आणि 15नेही जातो. म्हणजे याला 30 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल, तर याला 6×5 30 होतात, तर वर सुद्धा 6नेच गुणणे. याला 15ने गुणणे, तर वर सुद्धा 15नेच गुणणे. ओके याला 10ने गुणणे, तर वर सुद्धा 10ने गुणणे. त्याच्यानंतर याला 2ने गुणलं तर वर सुद्धा 2ने गुणणे. मग पहा, छेद आपण एकदाच लिहित घेत असतो 30. ओके आता यांचा गुणाकार करा. 3 दोन्ही 12, प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह दिलं. 15 15, प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह. 3 10 30, त्याच्यानंतर प्लसचे चिन्ह आहे. 12 दोन्ही 24. आता याची आपल्याला करायची आहे बेरीज. बेरीज करत असताना आडवी बेरीज जमली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. 4 आणि 0 इथं झाले 9, 9 2 11शी 1, हातच्याला 1, इथं झाले 3 आणि 3 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 81/30. 81/30 आहे. तर मग याला भाग जातो का, तर हो, वर खाली जर भाग जात असेल तर भाग देणे. भाग द्यायचा कसा, तर पहा 3ने वर भाग जातो. 3 1 3, इथं 0 कट केला, इथं लिहिला, खाली छेदात झाले 10. 3 दोन्ही 6, उरले किती 2, 3 7 21. म्हणजे उत्तर काय येईल 27/10. 27/10 हे ऑप्शन मध्ये असेल तर ठीक, किंवा पॉइंट मध्ये बी असू शकतात. मग पॉइंट मध्ये असण्यासाठी मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने काढायचं आहे. हे जे 27 आहे पहा, इकडे लक्ष द्या, पॉइंट मधला ऑप्शन सांगतो. 27/10 आहे, तर हे 27 लिहून घेणे. ओके आता 1च्या बाद किती पॉइंट आहे, 0 आहे, 1 0 आहे, तर मग एक संख्या सोडून पॉइंट घेणे, हा एक ऑप्शन असू शकते. ओके त्याच्यानंतर पूर्णांक युक्त अपूर्णांक परत एकदा समजून सांगतो. हे 27 आहे, छेदात 10 आहे, मग इथं लक्ष द्या, 10 इथं लिहून घेतले. आता याच्या अलीकडची संख्या याने भाग जाणार, 10 दोन्ही 20, उरले किती 7. हे बी आपल्या ऑप्शन मध्ये असू शकते. या 3 पैकी कोणतेही एक ऑप्शन तुम्हाला असेल ते निवडायचं आहे. ओके क्रमांक 7वा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. शेवटचा टाईप असेल आजचा. पहा 13वा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. इथं दिलेलं आहे छेद समान दिलेले आहेत परंतु वजाबाकी दिलेली आहे. याला सोडवायचं कसं, तर पहा, याला सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण, तर हे छेद एकदाच लिहून घेणार, कारण छेद समान आहेत. 3 वेळा लिहिले, 3 लिहून टाकले. ओके मग हे 11 वजा आहे तर वजा 5. ओके त्याच्यानंतर इथे वजा आहे तर वजा 9, अंश लिहून घेतलेत. मग पहा, हे 11 छेदात हे 3, या दोघांची बेरीज करणार आपण. या दोघांची काय करणार, कारण मायनस मायनसचं चिन्ह आहे, यांची बेरीज होईल 14 - 14. ओके तर पहा, याला सोडवत असताना 11तून 14तून 11 गेले, 14तून 11 गेले, 3 राहिले, छेदात 3. परंतु इथं पहा, मायनसचं चिन्ह मोठं आहे, याला मायनसचं चिन्ह दिलं. भाग जाते का, भाग जाते, हो. 3 1 3, 3 1 3, -1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आजच्या व्हिडिओमधील शेवटचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. मग पहा, याला सोडवायचं कसं. इथं पहा, चेक करा पहिले सर्वप्रथम छेद समान आहेत का, तर नाही. इथं वजाबाकी दिलेली आहे,
तर आपल्याला वजाबाकी सोडवायची. कशा पद्धतीने सोडवणार? पहिले याचा छेद समान करायचा. छेद समान करण्यासाठी अशी कोणती संख्या आहे की या तिन्ही संख्येने तिला भाग गेला पाहिजे? लहानात लहान संख्या कोणती आहे? तर ती आहे 12. मग याला 12 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल? तर 3ने गुणावं लागेल. मग याला पण 3ने गुणा. याला 6ने गुणल्यास याला सुद्धा 6ने गुणा. याला 4ने गुणल्यास 4 त्रिक 12 होतात, तर याला पण 4नेच गुणायचं आहे. मग पहा, आपण छेद एक वेळाच लिहून घेणार 12. ओके. मग यांचा गुणाकार करणार 12 त्रिक 36. 12 त्रिक 36. वजाबाकीचं चिन्ह आहे. वजाबाकीचं चिन्ह 6 10 60 वजा 4 1 4. मग याला सोडवण्यासाठी 36 वजा यांच्या दोघांची बेरीज करायची. बेरीज जर केली तर किती उरते? किती येते? 64 छेदात 12. मग पहा, 64 मधून 36 गेले. 64 मधून 36 गेले. 14तून 6 गेले, 8 राहिले. हातच्या वापस 28. मायनसचं चिन्ह मोठं आहे. या 64चं चिन्ह मोठं आहे म्हणून मायनसचं चिन्ह दिलं. इथं 12. भाग जाते का? तर हो, 2ने भाग जातो. भाग द्यायचा. भाग जात असेल तर भाग देणे अनिवार्य आहे, अन्यथा आपलं प्रश्नाचं उत्तर चुकू शकते. मग इथं भाग जाते 2न भाग दिला तर बेसखम 12 बेसाती 14. म्हणजेच काय येईल? -7 छेदात 6 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत यांना पोहोचवा, म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. 2024 मध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे पोलीस भरतीमध्ये. एकही प्रश्न तुमचा चुकता कामा नये, अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि समोर आपण अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार हे सुद्धा पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तोही व्हिडिओ पाहाजा, म्हणजे तिथं आपण गुणाकार भागाकाराचे संपूर्ण नियम आपण तिथं क्लिअर करणार आहोत. ओके. धन्यवाद.